हॅलो गाईज, तुम्हा सर्वांचं आयुर्वेदा मराठी प्लॅटफॉर्मवर स्वागत. आजच्या या लेक्चरमध्ये आपण PYQ अनालिसिस बघणार आहोत. अगततंत्रचे 2015 पासून ते 2025 पर्यंत म्हणजे आता जी लास्ट एक्झाम झालेली आहे तिथपर्यंत कोणते कोणते क्वेश्चन्स PYQ ला आलेले आहेत. मग आपण हे का बघायचं? कारण की यावरून आपल्याला एक आयडिया येते की प्रत्येक टॉपिकमध्ये कोणते क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत आणि जे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन असतात ते तर आपल्या युनिव्हर्सिटीला येतात. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला PYQ अनालिसिस बघायचं आहे 2015 पासून ते 2024 ते 25 पर्यंतच्या आत्ताचा जो काही लास्ट अगततंत्रचा पेपर होता तिथपर्यंत. ओके, मग प्रत्येक एक जो आपल्या सिलेबस प्रिंटमध्ये टॉपिक मेन्शन केले आहेत म्हणजे कन्सेप्ट ऑफ अगततंत्र, त्याच्या खाली जे टॉपिक होते, कशावर कोणत्या इयरला कधी क्वेश्चन आलेला आहे ते आपण बघणार आहोत. आणि असे काही टॉपिक्स आहेत, असे काही टॉपिक आहेत जे की तुम्हाला नवीन या सिलेबसमध्ये किंवा तुमच्या आत्ता जे नवीन सिलेबस बदललेला आहे त्यामध्ये ऍड केलेले आहेत, त्यावर प्रिव्हियस इयरला कधी क्वेश्चन नव्हता. किंवा असे काही टॉपिक्स आहेत जे की आत्ताच्या सिलेबसमध्ये NKला आहेत, नाईस टू नोला आहेत, पण ते प्रिव्हियस इयरला तसं त्यांनी मेन्शन केलं नव्हतं की हा MKचा आहे, हा DKचा आहे, हा NKचा आहे. ते डायरेक्ट क्वेश्चन उचलायचे. त्यामुळे काही क्वेश्चन्स NK मधून पण आलेले आहेत, ते तुम्हाला आता इथं पडणार नाहीत, पण तुमच्या माहितीस्तव तुम्हाला माहिती राहावं म्हणून मी सगळे क्वेश्चन्स इथं ऍड केले. ओके, करायचं सुरू आपल्या लेक्चरला. ठीक आहे, बघ पहिला तुमचा टॉपिक कोणता आहे? कन्सेप्ट ऑफ अगततंत्र. कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये आणि विषचिकित्सा या दोन टॉपिक पैकी एकावर तुम्हाला LAQ असतो. दोन टॉपिक तुमचे परफेक्ट झाले पाहिजे. ओके, आता कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मध्ये तुम्हाला टोटल 10 पॉइंट्स दिलेले आहेत. मतलब कोणत्या कोणत्या पॉइंटवर कसा कसा क्वेश्चन रिपीट झाला बघा. फर्स्ट, डिफाइन अगततंत्र अँड विष. सिंपल याच्यामध्ये अगततंत्राची डेफिनेशन आणि विषाची डेफिनेशन लिहायचा होता. तो 22च्या समर एक्झामला, 19च्या विंटरला, 18च्या विंटरला SCQ म्हणून आला होता. ओके, 3 वेळेस सेम क्वेश्चन रिपीट झालाय, डिफाइन अगततंत्र अँड विष. आपण जनरली काय करतो, डेफिनेशन तर आहे कशाला करायची, मला येईल लिहिता असं म्हणतो, पण तिथेच तुम्हाला क्वेश्चन बनतात. त्यानंतर विष संकट हे 22च्या समरला, 15च्या समरला SCQ म्हणून आलेला आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला काय सांगितलं, ऍक्शन ऑफ पॉइझन 21ला आलेला आहे SCQ साठी. विषगुण, विषाचे जे काही गुण आहेत त्याचा जो श्लोक मी सांगितलेला आहे तो श्लोक जसा तसा पाठ करा, तुमचा हा SCQ फिक्स होईल. ओके, देन विषमुक्त लक्षणे हा तुम्हाला कधी आलेला आहे, 20च्या समरला SCQ म्हणून आलेला आहे. देन डिफरन्स बिटवीन विष, मद्य आणि ओज. डिफरन्स बिटवीन विष, मद्य, ओज हा पण SCQ साठी आलेला आहे 19च्या समर एक्झाम मध्ये. ठीक आहे, देन विष अधिष्ठान. विष अधिष्ठान खूप वेळेस रिपीट झालाय, इथे 3 वेळेस रिपीट झालेला आहे आणि तुम्हाला तो एक इम्पॉर्टंट टॉपिक म्हणून त्याच्याकडे बघायचं आहे. कारण की विष अधिष्ठान हे जर तुम्हाला माहिती असेल तर त्या त्या विषयाबद्दल तुम्हाला लिहिता येतं. म्हणून विष अधिष्ठान कन्सेप्ट ऑफ अगततंत्र मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे आणि तो लक्षात ठेवायलाही अवघड आहे. डायरेक्ट तुम्ही मनाने फेकू शकत नाही. आणि हा क्वेश्चन 19च्या समरला, 19च्या विंटरला आणि 18च्या विंटरला म्हणजे सलग एकामागे एक 3 क्वेश्चन पेपर मध्ये रिपीट झाला. ओके, त्यानंतर शंखविष हा 18च्या विंटरला क्वेश्चन आलेला आहे. ओके, पुढे बघा, कन्सेप्ट ऑफ अगततंत्र एकाच टॉपिक मधून किती क्वेश्चन आलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ विष. क्लासिफिकेशन ऑफ विष असा टॉपिक येईल तेव्हा तुम्हाला आयुर्वेदानुसार लिहायचे. ओके, आणि क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन असा येईल तेव्हा तुम्हाला मॉडर्न नुसार लिहायचे. क्लासिफिकेशन ऑफ विष आलं तर तुम्ही आयुर्वेद नुसार लिहिला. क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन आलं अकॉर्डिंग टू आयुर्वेदा अँड मॉडर्न. जर मेन्शन केलं असेल आयुर्वेदा अँड मॉडर्न नुसार तर दोन्ही नुसार करायचं लिहायचं आणि तो LAQचा टॉपिक आहे 2021च्या विंटरचा. ओके, LAQचा काय आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉइझन अकॉर्डिंग टू आयुर्वेदा अँड मॉडर्न. त्यानंतर बघा, तीन कन्सेप्ट एकत्र करून क्वेश्चन विचारलाय. ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पॉइझन, रूट ऑफ पॉइझन, ऍब्झॉर्प्शन ऑफ पॉइझन, एक्सक्रेशन ऑफ पॉइझन अँड ऍक्शन ऑफ पॉइझन. म्हणजे 5 क्वेश्चन टोटल एकत्र करून तुम्हाला काय LAQ विचारला गेलेला आहे. 17च्या समर एक्झाम मध्ये LAQ विचारला गेलाय 5 पॉइंट्स एकत्र करून. ठीक आहे, तर मग त्या 5ही पॉइंट जरी हा लेंदी LAQ असेल तरी तुम्हाला तिथं तुमचं डोकं लावता आलं पाहिजे की तुम्हाला तो LAQ कसा लिहायचा. कारण की LAQ लेंदी लिहिण्यापेक्षा त्याच्यामध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत म्हणजे रूट मध्ये किती रूट आहेत, प्रत्येक एका रूटाचे नाव आणि एक्झाम्पल, इतकं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे त्याला किती वाढवत बसणे आणि त्या एकाच LAQ मध्ये अर्धा तास जाण्यामध्ये काही पॉईंट नाहीये. अर्धा पाऊण तास फक्त एका LAQ साठी लागतं. मग बाकीचे क्वेश्चन राहून जातात. मग तेव्हा पटकन आपल्याला युक्तीने काम करायचे की कोणते कोणते पॉईंट मी मेन्शन करू आणि तितकेच पॉईंट मेन्शन करायचे. ओके, हे झाले कन्सेप्ट ऑफ अगततंत्रचे तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन. मग पुढे जनरल मॅनेजमेंट ऑफ पॉइझन.
जनरल मॅनेजमेंट ऑफ पॉयझन आणि कन्सेप्ट ऑफ अगतंत्र दोन टॉपिक मिळून एक एलक्यू फिक्स आहे, तुमचे 10 मार्क फिक्स आहे. मग ह्याच्यामध्ये काय विचारलंय, स्टमक वॉश बघा सेपरेट टॉपिक विचारले, स्टमक वॉश आणि अँटीडोट हे जनरल प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मधले छोटे छोटे टॉपिक विचारले. मग स्टमक वॉश तुम्हाला 20च्या समरला 22च्या समरला एसएक्यू साठी आला होता. अँटीडोट पण 19च्या समरला 18च्या विंटरला आणि 24ला एसएक्यू साठी आला होता. पुढे डायग्नोसिस ऑफ पॉयझन डायरेक्ट तुम्हाला एलएक्यू डायग्नोसिस ऑफ पॉयझन आला तर तुम्हाला लिव्हिंग अँड डेड दोन्ही पण लिहायचे. ओके, मग तो कधी 21च्या समरला आलेला आहे. जनरल ट्रीटमेंट ऑफ पॉयझन हा पण एलएक्यू साठी टॉपिक आलाय. डायग्नोसिस, ट्रीटमेंट, चतुर्विंशती उपक्रम हे सगळे एलएक्यूचे टॉपिक आहे. ओके, एलएक्यूला हे टॉपिक रिपीट झाले. मग चतुर्विंशती उपक्रम 17च्या विंटरला आणि 24ला दोघांना पण एलएक्यू साठी आलेला आहे. मंत्र चिकित्सा आहे चतुर्विंशती मधली एक चिकित्सा मंत्र चिकित्सा एसएक्यू म्हणून विचारले. ओके, त्यानंतर अरिष्टबंध हे पण चतुर्विंशती मधलाच एक क्वेश्चन आहे, तो एसएक्यू साठी विचारलाय. ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन सस्पेक्टेड पॉइझनिंग हा मात्र तुम्हाला एलएक्यू साठी विचारला जातो क्वेश्चन. ओके, हा इथं तुम्हाला मेन्शन करण्याचं कारण असं होतं की याच्यामधले ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर इन द सस्पेक्टेड पॉइझनिंग हा क्वेश्चन तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, यावेळेस विचारला जाऊ शकेल. ओके, आणि हा पण प्रिव्हियस इयरला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. मग तिथे तुम्हाला एक एक ड्युटी एक्सप्लेन करायची आहे. म्हणजे तुम्हाला आहेतच डायग्नोसिस मॅनेजमेंट ऑफ पॉइझन मध्ये 4 पॉईंट आणि 4ही पॉईंट एलएक्यूचे आहेत, त्यामुळे तिथला पॉईंट स्किप करू नका. पुढे विरुद्ध आहार, विरुद्ध आहार आणि विषाक्त आहार, त्याच्यामध्ये तुम्हाला विषदाताची लक्षणे 18च्या समरला 17च्या समरला दिलेले आहेत, पण आताच्या सिलेबसमध्ये विषदाताची लक्षणे मेन्शन नाही आहेत. ती फक्त एकदा वाचून घ्या, तुमच्या अष्टांगमध्ये तुम्ही वाचलेलं असेल, त्यामुळे इथं काही प्रॉब्लेम येणार नाही. नंतर विष शंख, शंख विषाबद्दल 19च्या विंटरला 18च्या समरला 18च्या विंटरला म्हणजे सलग 3 वर्ष आलेला आहे. आहाराच्या परीक्षा, आहाराच्या परीक्षेमध्ये अग्निपरीक्षा हे सगळं तुम्हाला लिहिणं एक्सेप्टेड आहे, हे पण एसएक्यू साठी आहे. 24ला एसएक्यू आला. फूड पॉइझनिंग हे पण एसएक्यू चे पॉइंट आहेत. 22च्या समरला आणि 19च्या समरला दोन्ही वेळेस फूड पॉइझनिंग हा टॉपिक विचारला गेला. गरविष आणि दुषिविषाबद्दल काय बोलायलाच नको, हे दोन्ही टॉपिक तुम्हाला एलएक्यू ला येतात. बघा ह्याच्यावर 22चा समर, 19 समर, 21च्या तिन्ही एक्झाम मध्ये एसएक्यू आलाय, लगेच 24ला एलएक्यू आलेला आहे. ओके, दुषी विषयावर किती वेळेस क्वेश्चन रिपीट झाले आणि गर विषयावर पण 15च्या समरला आणि 22ला क्वेश्चन आले. म्हणजे 15 पासून 24 पर्यंत सलग हे क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. गरविष दुषीविष ह्याच्यावर एक एलएक्यू हमखास असतो. ओके, मोस्ट प्रोबेबल चान्सेस असतात की दुषी विषयावर एलएक्यू विचारतील. विष उपद्रव, विष उपद्रवामध्ये फक्त ऑक्युपेशनल हजार्ड्स मध्ये 22ला क्वेश्चन आलेला आहे, ऑक्युपेशनल हजार्ड्स वर. ओके, त्यानंतर एन्व्हायरमेंटल टॉक्सिकोलॉजी, याच्यावर फक्त वायूचं विषाक्त म्हणजे वायू विषाक्त झाल्यावर काय लक्षण दिसतात तो तुम्हाला 21ला क्वेश्चन आलाय, तो पण एसएक्यूचा क्वेश्चन होता. डर्मॅटोलॉजिकल मॅनिफेस्टेशन हा नवीन पॉइंट ऍड केला गेला आहे आताच्या तुमच्या सिलेबस प्रिंट मध्ये, त्यामुळे ह्याच्यावर कुठेही कोणताही क्वेश्चन तुम्हाला भेटणार नाही. थेरापेटिक युटिलिटी ऑफ अगत योग, अगतचे आहे तर 7 ते 7 योग, ते 7ला साठी तुम्ही श्लोक पाठ करून घ्या, पण त्यामधला रिपीटेड झालेला आहे बिल्वादी. ओके, बिल्वादी अगत 21ला पण विचारलाय, 22ला पण विचारलाय, म्हणजे सलग 2 वर्ष बिल्वादी आगत विचारला गेला. ठीक आहे, पुढे स्थावर विष. स्थावर विषामध्ये खूप पॉइझन्स आहेत, खूप पॉइझन आहेत. तितके जरी प्लांट्स असतील तरी तुम्हाला मी स्टार्टिंग पासून म्हणते अगत तंत्र इज इक्वल टू चार्ट. विष करायचे म्हणल्यावर चार्ट शिवाय विष होतच नाही. मी तुम्हाला खूप साऱ्या लेक्चर्स मध्ये सांगितले की कशा प्रकारे चार्ट बनवायचे. चार्ट बनवले असेल तर हे पूर्ण स्थावर विषचा टॉपिक तुमचा फक्त 15 मिनिटात होतो. मग त्याच्यामध्ये पण बघा गुंजा 22 समरला रिपीट झालाय, 20च्या समरला, 17च्या विंटरला आणि 21ला एसएक्यू साठी रिपीट झालाय. धतूर 22, 18, 17 एसएक्यू म्हणून. त्यानंतर कार्डियक पॉइझन, म्हणजे कार्डियक पॉइझन मध्ये जितके काही तुमच्या सिलेबस मध्ये वर्णन केलेले आहेत, 5 असो, 6 असो, 7 असो, त्याबद्दल शॉर्ट मध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. म्हणजे कार्डियक पॉइझनचा एकच पॉइझन माहिती आहे, मी त्या एका पॉइझनवर सगळा पेपर लिहिल असं होत नाही. तर तुम्हाला कार्डियक पॉइंटचे सगळे पॉइंट तुम्हाला तिथे मेन्शन करावे लागतात आणि हा एलएक्यू साठी विचारले. आता इथे कार्डियक विचारले, तुम्हाला न्यूरोलॉजिकल विचारू शकतात. अशा पद्धतीने हे क्वेश्चन्स फिरतात. ओके, त्यानंतर बघा भल्लातक 17, 19 एसएक्यू ला विचारले आणि 17च्याच विंटर मध्ये एलएक्यू ला विचारले. 17च्या समर मध्ये एसएक्यू आणि 17च्या विंटर मध्ये एलएक्यू ला विचारले. पुढे कुचला 18चा समर, 21 एलएक्यू ला, दोन्ही वेळेस एलएक्यू ला कुचला विचारला गेलाय.
आयएफएन पण एलएक्यूला विचारलंय 18ला आणि 15 दोन्ही वेळेस, एलएक्यूला आणि ओपीएम त्याच ठिकाणी एसएक्यूला विचारलंय 21ला. ओके, आणि जायफळ फक्त 17च्या मिनिटाला. म्हणजे मोस्ट प्रोबॅबल चान्स आहेत धतूर, गुंजा, भल्लातक आणि कुचला, हे 4 आणि एक आयएफएन. हे 5 तुम्ही एलएक्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने करूनच ठेवा. बाकीचे तुम्हाला एलएक्यूला विचारण्यासारखे नाहीत, बाकीचे विचारले तरी एसएक्यूला विचारतील स्थावर विष, परंतु हे 5 मात्र. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, कुचलाचं डिफरन्शियल डायग्नोसिस आणि आयएफएनचं डिफरन्शियल डायग्नोसिस, हे 2 पॉईंट तुम्ही कराच. कारण की आता कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात तुम्हाला. मग कन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारले जातात तर तुम्हाला कुचला आणि आयएफएनचं डिफरन्शियल डायग्नोसिस येणं गरजेचं आहे. मग स्थावर विष, स्थावर विषामध्ये मेटल ओरिजिन, मेटल ओरिजिन मध्ये मोस्टली मर्क्युरी आणि आर्सेनिकचेच क्वेश्चन्स रिपीट झालेत. 15 आणि 17च्या समरला एसएक्यू म्हणून आणि 22च्या समरला आणि 20च्या समरला एलएक्यू म्हणून मर्क्युरी आलाय. आर्सेनिक 19च्या समरला एसएक्यू, 22 आणि 17च्या विंटरला एलएक्यू म्हणून आले. ओके, त्यात फक्त मर्क्युरी आणि आर्सेनिक वरच ते जास्त फोकस करतात, कारण की तिथं तितके पॉइंट्स आहेत. लीड आणि कॉपर कधीतरी एसएक्यूलाच आला असेल, परंतु ह्याच्या आधी कधी प्रिव्हियस इयरला ते विचारला गेला नाही. तुम्हाला येण्याचे चान्सेसही कमी आहेत, पण एकदा वाचून घ्या. ओके, नंतर जांगम विष, जांगम विषामध्ये सगळ्यात जास्त विचारतात सर्प विषाबद्दल. ओके, स्नेक बाईट मॅनेजमेंट अकॉर्डिंग टू WHO असा तुमचा क्वेश्चन फिरू शकतो. तो 17च्या समरला आणि 24ला दोन्ही वेळेस आलेला आहे. स्नेक अँटीव्हेनम थेरपी हा तुम्हाला येऊ शकतो, कारण की नवीन पॉइंट्स ऍड करतायत. हे 21-22चे जे काही पेपर आहेत ना, त्यामध्ये काहीतरी वेगळे पॉइंट्स बघायला भेटतात आपल्याला. मग स्नेक अँटीव्हेनम थेरपी 21च्या समरला एसएक्यू म्हणून आलेला आहे. स्नेकवर म्हणजे पूर्ण स्नेकचे जे काही टाइप्स आहेत, क्लासिफिकेशन ऑफ द स्नेक, डायग्नोसिस ऑफ द स्नेक, मॅनेजमेंट ऑफ द स्नेक आणि त्याच्यामध्ये अँटी स्नेक वेनम थेरपी असा पूर्ण क्वेश्चन जर तुम्ही मर्ज केला तर तो एलएक्यूला होता आणि तो होता 18च्या समर. पुढे सर्प विषावरच. स्नेक म्हणजे तुम्ही सगळं मॉडर्न मध्ये लिहायचं आणि जेव्हा सर्प शब्द येईल तेव्हा तुम्हाला आयुर्वेद मध्ये लिहिणे एक्सपेक्टेड. ओके, मग सर्पविषामध्ये पण सर्पविषाचं वर्गीकरण, दर्विगर मंडलिक, त्यांचे सगळ्यांचे वर्गीकरण, त्यांचे काय लक्षणे आहेत, त्यांच्यावर काय चिकित्सा आहे, काय वेग आहे, ते सगळं इथं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आणि हा क्वेश्चन 19च्या समरला, 19च्या विंटरला म्हणजे सलग 2 वर्ष आणि 20च्या समरला सलग 3 वर्ष रिपीट झाला एलएक्यू साठी. ओके, नंतर टाइप ऑफ स्नेक बाईट ते 17च्या विंटरला एसएक्यू म्हणून विचारला गेलाय. रुसेल स्वायपर म्हणजे सेपरेटली एक स्नेकचं पण विचारू शकतात तुम्हाला, तो 17च्या समरला एसएक्यू म्हणून विचारला गेलाय. बाकी लुताविष आणि वृश्चिक विष फक्त एकदाच विचारला गेलाय. मेन फोकस असतं त्यांचं सर्पविषवर. सर्पविषवर ते एलएक्यू पण टाकू शकतात. कृत्रिम विष आधी ते फोकस नव्हते करत. कृत्रिम विषवर आधी फोकस तेवढं व्हायचं नाही, परंतु आता 18 पासून थोडं जास्त फोकस होते किंवा आता ह्या 21-22च्या पेपरमध्ये जास्त फोकस केलं जाते. ओके, पण त्यामध्ये पण काय कार्बन मोनॉक्साईड एसएक्यूला आला होता 22च्या समरला, 17च्या समरला. सल्फ्युरिक ऍसिड एसएक्यूला होता 18च्या विंटरला, 22च्या एक्झाम पेपरमध्ये. मिथॅनॉल पण एसएक्यूला होता, पण ऑर्गॅनो फॉस्फरस पॉइझन्स हे एलएक्यूला होतं. ऑर्गॅनो फॉस्फरस पॉइझनिंग मध्ये सगळ्या पॉइझन्स बद्दल तुम्हाला तिथं थोडं थोडं लिहिणं एक्सपेक्टेड होतं. ठीक आहे, ते कितीही लेंदी पेपर टाकतील तर आपल्याला फक्त त्या एकाच क्वेश्चन पेपरमध्ये, त्या एकाच क्वेश्चन मध्ये वेळ वाया घालायचा नाही. आपला ठरलेला टाइम आहे, एलएक्यूला 18 मिनिटच द्यायचे. 18 मिनिटाच्या वर एलएक्यू लिहायचाच नाही. लगेच दुसरा क्वेश्चन सुरू करा, पण त्या 18 मिनिटांमध्ये तुमचं सगळं कव्हर होईल याची तुम्हाला काळजी घ्यायची. ओके, मग सबस्टन्स ऑफ अब्यूज. सबस्टन्स ऑफ अब्यूज मध्ये तुम्हाला टोबॅको विचारलेला आहे 21च्या समरला, 17च्या समरला. मद्यात्य अवस्था आणि अल्कोहोलच्या अवस्था, स्टेजेस ऑफ अल्कोहोलिझम आणि मद्यात्य अवस्था, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मद्यात्य अवस्था म्हटलं की आयुर्वेदानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय अवस्था लिहायची आणि स्टेजेस ऑफ अल्कोहोलिझम म्हटलं की तुम्हाला मॉडर्नचा पार्ट येतो. बऱ्याच स्टुडंटच्या हे कन्फ्युजन असतं की मॅम आम्ही आयुर्वेद लिहू की मॉडर्न लिहू, आम्हाला पेपरमध्ये कळत नाही. कळत का नाही? तिथं जो शब्द वापरलाय तो शब्द बघा ना. आयुर्वेद शब्द वापरलाय, आयुर्वेदानुसार लिहा. मॉडर्न वापरलाय, मॉडर्ननुसार लिहा. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, मग मध्यविष पण 18च्या विंटरला विचारलेला. बघा, मद्यात्याच्या अवस्था 22ला एलएक्यू म्हणून आलेला होता. किती सोपा क्वेश्चन आहे मद्यात्य अवस्था, तो 22ला एलएक्यू म्हणून आलेला होता. अगतंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑफ कॅन्सर हा तुमचा आता ऍड केलेला पॉइंट आहे, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन नाहीये. फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये फक्त जस्ट इंट्रोडक्शन दिले, त्यात काही जास्त पॉइंट नाहीयेत. पण वैद्य सदवृत्तवर आहेत क्वेश्चन. वैद्य सदवृत्तवर क्वेश्चन्स आहेत. राईट अँड ड्युटीज ऑफ द फिजिशियन, आणि त्याच्यावर काय एलएक्यू आहे. 18च्या विंटरला एलएक्यू आहे आणि 18च्या समरला एसएक्यू आहे. एलएक्यू आला तर तितकाच लेंदी लिहायचा, एसएक्यू आला तर तितका शॉर्ट मध्ये लिहायचा.
तर प्राणाभिसर वैद्य तो पण SCQ ला होता 17च्या समरला. ड्युटीज ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर हा LAQ ला आलेला आहे. ड्युटीज ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर, राईट्स किंवा एमओच्या ड्युटीज काय हे तुम्हाला इन जनरल विचारतात. का विचारतात? कारण की तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे. त्यांना तुम्हाला एक चांगला डॉक्टर बनवायचा आहे आणि चांगला डॉक्टर बनण्यासाठी प्रोटोकॉल्स माहिती असणं गरजेचं आहे. ओके, हे तुमच्या 22ला LAQ आला होता आणि 15च्या समरला SCQ म्हणून आला होता. ओके, देन प्रोफेशनल निग्लिजन्स तो पण 21च्या विंटरला SCQ म्हणून आला होता. मग पुढे लिगल प्रोसिजर्स. ओके, लिगल प्रोसिजर्सवर सध्या तुमच्या सिलेबस प्रिंटमध्ये फक्त SCQ आहेत, पण आधीच्या सिलेबसमध्ये असं मेन्शन नव्हतं की यावर SCQ यावर LAQ, तर मग LAQ ही काही विचारले गेलेले आहेत. इन्क्वेस्टवर सेपरेट SCQ आहे. मेडिकल रेकॉर्ड 21 समरला विचारला गेलेला आहे. कोर्ट अँड देअर पॉवर्स 15च्या समरला. टाइप ऑफ कोर्ट्स अँड देअर पॉवर्स असा क्वेश्चन तुम्हाला आला तर तो LAQ ला टॉपिक आलेला आहे 18च्या समरला. पण आता LAQ नाही ना, आता SCQ असेल. विटनेस, एव्हिडन्स, चलन, त्यानंतर आणखीन काय डाईंग डिपॉझिशन, हे सगळे तुम्हाला कशाला SCQ ला क्वेश्चन आलेले आहेत. विटनेस 18च्या विंटरला, एव्हिडन्स तुम्हाला 17च्या समरला, चलन तुम्हाला 17च्या विंटरला भेटेल आणि डाईंग डिपॉझिशन 17च्या विंटरलाच तो टॉपिक भेटेल. ओके, तर पर्सनल आयडेंटिटी इथून पुढे तुमचे पर्सनल आयडेंटिटी, इंजुरी, एस्पेक्ट झेल्डेड याच्यावर फिक्स LAQ असतातच. ओके, यापैकी एकावर असतात, सगळ्यांवर नसतात. डिफाईन पर्सनल आयडेंटिटी अँड सेक्स यावर पण तुम्हाला SCQ आलेला आहे. ओके, SCQचा टॉपिक आहे, याच्यावर SCQ आलेला आहे. नंतर त्याच्यानंतर नाही, फक्त जर तुम्हाला सेक्स बद्दल सेक्शुअल आयडेंटिटी करायची असेल तर SCQ येईल, परंतु डिफाईन पर्सनल आयडेंटिटी अँड सेक्स डिटर्मिनेशन म्हणजे पर्सनल आयडेंटिटीची डेफिनेशन लिहून कोणते कोणते फॅक्टर त्यामध्ये येतात ते लिहून पुढे तुम्हाला सेक्स डिटर्मिनेशन करायचं. तर तो तुमचा काय 18च्या विंटर आणि 20च्या समरला LAQ होता आणि 21च्या समर 19च्या विंटरला SCQ होता. म्हणजे सलग 4 वर्ष सेम क्वेश्चन पडले, पण तो SCQ आणि LAQ मध्ये फिरवला गेला. ओके, त्यानंतर फिंगरप्रिंट 20च्या समरला होता, 19च्या विंटरला होता. DNA प्रोफाइलिंग 19च्या समरला होता, टॅटू 18च्या विंटरला होता. एज बघा 17 आणि 15च्या समरला कंटिन्यू LAQ ला होता. देन टीथ 17च्या समरला होता. सेक्स डिटर्मिनेशन बाय द स्कल अँड पेल्विक हा 17च्या विंटरला क्वेश्चन. ओके, तर मग मेन फोकस काय, सेक्स डिटर्मिनेशन, टीथ, एज यावर तुम्हाला फोकस करायचं. तर पुढे टॅनॅटॉलॉजी मध्ये काय सांगितलंय, अल्गर मोर्टिस वर तुम्हाला SCQच होता. 22च्या समरला SCQ होता. ऑटोप्सी, एक्झुमेशन हे टॉपिक LAQचे आहेत. बघा 22ला LAQ विचारला आणि 22ला SCQ विचारला आणि 20ला LAQ विचारलाय. पण तिथं पण तुम्हाला किती कंटेंट लिहायचे, तुम्हाला बुद्धी वापरून लिहायचंय. त्यानंतर साइन ऑफ डेथ हा जर क्वेश्चन आला तर खूप मोठा क्वेश्चन बनणार आहे, खूप लेंदी क्वेश्चन बनणार आहे. मग तो काय SCQ ला जर आला तर फक्त त्याचा एक फ्लो चार्ट काढा, LAQ ला आला तर मग तुम्हाला ते पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागेल. ओके, नंतर एक्झुमेशन 22च्या समरला आलाय, 15च्या समरला आलाय. रिगर मोर्टिस 19च्या समरला SCQ आलाय आणि तेच 18च्या समरला म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी तो LAQ ला आलेला टॉपिक आहे. PM लिव्हिडिटी 15ला SCQ ला होता, पण 19 आणि 20ला तो काय LAQ ला विचारला गेलेला टॉपिक आहे. आणि PM एक्झामिनेशन 19 विंटर, 18 समर, 18 विंटर SCQ ला आणि नंतर मग काय 18 नसेल तर दुसरी डेट असेल, परंतु तो LAQ लाही विचारला गेलेला टॉपिक आहे. ओके, हे काय झालं तुमचं टॅनॅटॉलॉजीचं आहे. टॅनॅटॉलॉजीमध्ये सायन्स ऑफ डेथ केलं की तो टॉपिकच संपतो, पण सायन्स ऑफ डेथ मधले प्रत्येक एक टॉपिक तुम्हाला इन डिटेल करायचा आहे. ओके, ऍस्पेक्सियल डेथ सुरू होतात. ऍस्पेक्सियल डेथ मध्ये टार्डिओस्पोर्ट्स, जे काही टार्डिओस्पोर्ट्स आहेत ते तुमचा एकदम हिडन क्वेश्चन आहे. जो हिडन क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे, असं कधी कधी क्वेश्चन्स विचारतात. तो कधी 22च्या समरला विचारला गेलेला क्वेश्चन. त्यानंतर मग ड्राउनिंगवर क्वेश्चन्स खूप रिपीट होतात. आताही तुम्हाला चान्सेस आहेत की ड्राउनिंगवरच क्वेश्चन येतील. ते काय 20च्या समरला SCQ म्हणून आणि 24ला LAQ म्हणून विचारला गेलाय. तर कॅडावर स्पाझम 18च्या विंटरला. कॉजेस ऑफ ऍस्फॅक्झिया हा SCQ विचारलाय 17च्या समरला आणि कॅडावर लिव्हिडिटी 17च्या विंटरला क्वेश्चन रिपीट झाला. बाकी इंजुरीमध्ये तुम्हाला मोस्टली मेकॅनिकल इंजुरीवरच क्वेश्चन्स भेटतील. मेकॅनिकल इंजुरीमध्ये ॲब्रेशन, कंट्युजन, लॅसरेशन हे सगळे तुम्हाला क्वेश्चन्स इथे भेटणार आहेत. मेकॅनिकल मेडिकल लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ इंजुरी हा 20च्या समरला आलाय. बर्नचे जे काही टाइप्स आहेत, डिग्री आहेत, डिग्रीवर किंवा टाइप्सवर क्वेश्चन तुम्हाला 21च्या समर किंवा 19च्या विंटरमध्ये बघायला भेटेल. मग इन्सिज्ड वुंड हा सेपरेट तुम्हाला SCQ ला पण आलाय 20च्या समरला, 18च्या समरला आणि 15च्या समरला LAQ म्हणून पण आला.
त्यानंतर डिग्री ऑफ 9 म्हणजे डिग्री ऑफ बर्न पण म्हणू शकता. हा 20 समर, 19 समर आणि 18 समर सलग 3 वर्ष आलेला आहे. क्लासिफिकेशन ऑफ मेकॅनिकल इंजुरी हा 19 ला आणि 24 ला रिपीट झालेला क्वेश्चन आहे. नंतर ग्रेव्हियस इंजुरी 18 ला रिपीट झालाय. डावरी डेथ सध्याच्या सिलेबसमध्ये तुम्हाला एनके ला आहे, पण आधी तसं काही नव्हतं म्हणून तो एससीक्यू साठी विचारला गेला. नंतर ॲब्रेशनवर एलएक्यू आलेला आहे आणि डिफरन्स बिटवीन द अँटीमॉर्टम अँड पोस्टमॉर्टम वर तुम्हाला एससीक्यू आलेला आहे. कधी 15च्या समरला. ओके. देन प्रेग्नन्सी डिलिव्हरी अबॉर्शन, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी डिलिव्हरी अबॉर्शन हे टॉपिक ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त त्याचं मेडिको लिगल ऍस्पेक्ट अँड डेफिनेशन करायचं. ओके. आत्ताच्या सिलेबस प्रिंटमध्ये आधी काहीही क्वेश्चन विचारू द्या, पण आता तुमच्या सिलेबस प्रिंटमध्ये काय प्रेग्नन्सी डिलिव्हरी अबॉर्शन याचे डिफाईन प्रेग्नन्सी डिलिव्हरी अबॉर्शन अँड मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ. ओके. मग त्याच्यामध्ये मेडिको लिगल ऍस्पेक्ट्स ऑफ डिलिव्हरी प्रेग्नन्सी हा 20च्या समरला आणि 19च्या समरला 2 वेळेस हे टॉपिक रिपीट झालेले आहेत. इन्फंटिसाइड 21च्या विंटरला आलेला आहे आणि अबॉर्शनचा टॉपिक कशाला 14, 17, 19, 20 या 4ही वर्ष आलेला आहे. अबॉर्शन मध्ये पण कधी कधी तुम्हाला स्पेसिफिक MTP हा ऍक्ट तुम्हाला विचारतो, त्यामुळे अबॉर्शन करताना MTP ऍक्ट प्रॉपर करायचं. ठीक आहे. तर सेक्शुअल ऑफेन्स मध्ये तुम्हाला इथं प्रिंट मिस्टेक आहे. रेपवर डायरेक्ट क्वेश्चन येतो. रेपवर डायरेक्ट क्वेश्चन येतो. डिफाईन रेप किंवा एक्झामिनेशन ऑफ विक्टम ऑफेन्स. एक्झामिनेशन्सवर मेन फोकस करायचा. एक्झामिनेशन ऑफ विक्टम हा 19च्या समरला आला आणि 22ला पण तो क्वेश्चन आलेला आहे. ओके. तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी बघा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आपण वाचतच नाही, पण तो फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीवर येणारच काय क्वेश्चन आहे म्हणून आपण ते वाचत नाही, पण त्यावर क्वेश्चन येतात. ओके. त्यावर क्वेश्चन कसा येतात बघ, सॉरी फॉरेन्सिक सायकॅट्री, फॉरेन्सिक लॅबोरेटरी हे दोन्ही टॉपिक आपण वाचत नाही, पण त्यावर क्वेश्चन कसे येतात. लुसिड इंटरवर खूप आवडता क्वेश्चन आहे एक्झामिनरचा, 22च्या विंटरला आलेला आहे. नंतर मेंटल डिसऑर्डरचे काही कॉजेस आहेत. तुम्हाला पुस्तकमध्ये 10-12 कॉजेस भेटतील, पण तुम्हाला एससीक्यू आला तर तुम्ही 5 ते 7 कॉजेस लिहायचं. ओके. नंतर हायड्रोफोबिया म्हणजे मेंटल डिसऑर्डरच्या कॉजेस मधला एक कॉज तुम्हाला प्रॉपर इथं एक्सप्लेन करायचा आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इन्सेंट, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ इन्सेंट मध्ये पण तुम्हाला एससीक्यू आला तर 5 किंवा 7 रिस्पॉन्सिबिलिटी लिहिणं गरजेचं आणि त्या प्रॉपर एक्सप्लेन करणं गरजेचं. नंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला जशाला तसं फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचं स्ट्रक्चर आणि त्याचं वर्क काय आहे असा क्वेश्चन आलेला आहे 22च्या समरला आणि 17च्या समरला. ठीक आहे. म्हणून जे काही सायकोलॉजी आहे, फॉरेन्सिक सायकॅट्रिक आहे, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी आहे, लॉ ऍक्ट रूल्स आहेत, ते यावेळेस तुम्ही निग्लेक्ट करू नका. ठीक आहे. लॉ ऍक्ट रूलवर कधी याच्या आधी तर क्वेश्चन विचारला गेला नाही, पण आता MTP ऍक्ट, कॉस्मॅटिक ऍक्ट, एम्प्लॉय ऍक्ट हे जे काही तुमचे 4-5 ऍक्ट मी तुम्हाला याच्या आधी एक टाकलेला आहे युट्यूबवर आपण लेक्चर, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहे जे की तुम्हाला कव्हर करायचे आहेत त्याचं तुम्हाला लेक्चर भेटेल, तुम्ही शोधा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले. या लेक्चरमध्ये फक्त आणि फक्त सांगायचं होतं PYQ ला येतात क्वेश्चन कसे, कारण की तुम्हाला असं असतं की अगं खूप मोठा आहे तर मग करू काय आणि सोडू काय असं असतं. मग तुम्ही जे काही इम्पॉर्टंट लेक्चर्स आम्ही टाकतोय किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्सची सिरीज आहे ती बघा, किंवा अगत्यंत्राचे PYQचा हे लेक्चर बघा, 2 महिन्यामध्ये कोणते क्वेश्चन्स कव्हर होतील त्याचं टाकलेलं आहे ते लेक्चर बघा. त्यातून तुम्हाला एक आयडिया येईल. ठीक आहे. आता तुमचा थोडा वेळ जाईल, पण तुम्हाला एक आयडिया येईल की मी कुठून सुरू करू आणि कसं सुरू करू. ठीक आहे. बाकी जर तुम्हाला काही लागलं तर पूर्ण आयुर्वेदा मराठीची टीम तुमच्यासोबत आहेच. आपले सगळे कोर्सेस सुरू आहेत. प्रत्येक एक टॉपिक त्या कोर्समध्ये NCERT आपण कव्हर करतो. ठीक आहे. हे झालं तुमचं PYQचा व्हिडिओ. आपण PYQ अनालिसिस 2015 पासून 2024-25 पर्यंत पूर्णतः बघितलेला आहे. ठीक आहे. ओके. तर मग तुम्हाला काय करायचं आता, फक्त या लेक्चरमधून जे समजलं, जे क्वेश्चन्स रिपीट झालेले आहेत ते क्वेश्चन तर करायचेच आहेत. ओके. त्या क्वेश्चनला सोडून जायचं नाही, म्हणजे नंतर असं नाही वाटलं पाहिजे की अरे यार मी केलं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे. तो रिग्रेट नसला पाहिजे. ओके. सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. खूप छान अभ्यास करा. आता टाइमपास करू नका. ठीक आहे. ओके.